नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. बघा, तुम्ही थंबनेल बघितलेलंच आहे की महाराष्ट्र सिटी 2026 करता आपण एक बेस्ट स्ट्रॅटेजी घेऊन आलो. ओके, म्हणजे इथनं, कारण की मागील वर्षी 2025 मध्ये म्हणजे यावर्षी जो काही पेपर झाला होता तो एप्रिल महिन्यात झाला होता. आपण एप्रिल महिना कन्सिडर करूनच ही स्ट्रॅटेजी बनवली आहे. म्हणजे आपल्याला ऑगस्टपासून, ओके, जुलै महिन्यात आपला गेलेलाच आहे, 2-4 आपल्या काय एखादा आठवड्यात आला, तर 8 महिन्यात 99+% ओके पॉसिबल आहे का? जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर 101% सांगतो मी की काहीच इम्पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, एव्हरीथिंग इज पॉसिबल, जस्ट फॉलो दिस स्ट्रॅटेजी. ठीक आहे, मी स्टेप बाय स्टेप प्रत्येक डिटेल तुम्हाला समजून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आजचा व्हिडिओ आहे महाराष्ट्र सीईटी 2026 साठी एक जबरदस्त स्ट्रॅटेजी. आपण फक्त 8 महिन्यात ओके 99+% कसे मिळवण्याचे यावर आपण भर देण्याचा प्रयत्न करू. जर तुम्ही खरंच सिरियस आहात सीईटीसाठी आणि खरंच हे वर्ष जर तुमचं बनवायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार. ठीक, 101% यू विल गेट द बेनिफिट्स. बघा, आता स्टेप बाय स्टेप आपण रियालिटी चेक करूया. बघा, पहिला तोच सेक्शन आहे रियालिटी. बघा, आज जुलै संपायला आलेला आहे. एकदा लक्षात, आजची म्हणजे 22 जुलै ही तारीख आहे. एक हप्ता तुमच्याकडे आहे फक्त. आणि सीईटी 2026ला फक्त 8 महिने बाकी आहे. आपण एप्रिलची डेट म्हणजे एप्रिल महिना लक्षात ठेवला तर. आणि काहींना वाटतं की वेळ कमी आहे, पण सत्य हे आहे की 8 मंथ्स म्हणजे तुम्हाला बरोबर 240 दिवस मिळालेले आहेत. याच्या लक्षात 240 दिवस तुमच्याकडे आहे आणखी. याच्या लक्षात, ओके. आणि आता क्वेश्चन असा आहे की तुम्ही ते जे काही 240 दिवस आहे याला तुम्ही कसं वापरणार आहे. ठीक आहे, एकच गोष्ट आहे, स्मार्ट स्टडी करा, डायरेक्शन ठेवा आणि स्ट्रॅटेजीवर विश्वास ठेवा. यश 101% इन युअर हँड. स्मार्ट स्टडी, डायरेक्ट डिसिजन. ठीक आहे, एक पर्टिक्युलर डायरेक्शन आणि ही जी काही स्ट्रॅटेजी सांगणार आहे याच्यावर 100% विश्वास ठेवा. ठीक आहे, नक्कीच तुम्हाला. आणि ही जी काही स्ट्रॅटेजी आहे यात सगळं आपण कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे जो विद्यार्थी फिजिक्स, केमिस्ट्री, पीसीएमचा अभ्यास करतो, जो एखादा व्यक्ती पीसीबीचा अभ्यास करतो, एखादा व्यक्ती दोन्हीचा अभ्यास करतो, या सगळ्यांसाठी. ठीक आहे, बघा, स्ट्रॅटेजी ब्रेकडाऊनमध्ये आपण फेज पहिल्यामध्ये सांगतो काय फाउंडेशन करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, कोणत्या महिन्यात? ऑगस्ट ते ऑक्टोबर. जुलै आपण सोडलेला आहे. ठीक आहे, या महिन्यात तुम्हाला फोकस करायचा आहे कन्सेप्ट क्लॅरिटी फ्रॉम 11th अँड स्टेट बोर्ड. याच्या लक्षात, पूर्ण कन्सेप्ट क्लिअरच राहिला पाहिजे तुमचा या 2 महिन्यात. ठीक आहे, आफ्टर दॅट टेक्स्ट बुक फर्स्ट. ओके, सर्वात पहिले जर येत असाल तर महाराष्ट्र बोर्डाचं स्टेट बुक. ट्रस्ट मी, MCQ सॉल्विंग नंतर युजफुल ठरेल. म्हणजे तुम्ही एकदा का स्टेट बोर्डमधलं जर कन्सेप्ट क्लिअर केला तर MCQ मध्ये 101%. अरे, काही क्वेश्चन असे राहतात डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड, लाईन टू लाईन. ओके, डेली टार्गेट 2 चॅप्टर्स. ओके, आणि 100+ MCQs डेली. नाही 100, 70, 80 होणारच. 101% सांगतो, असं होतेच. ठीक, मग कोणते सोडवायचे, काय सोडवायचे, ते सगळं मी तुम्हाला फेज वाईज सांगतो. ठीक आहे, मेक फॉर्म्युला अँड शॉर्ट नोट्स चार्ट. ठीक आहे, एखादी छोटीशी वही घ्यायची, म्हणजे तुमचे स्वतःचे. काय होतं ना, आपण स्वतः लिहिताना तो एक डोक्यातही राहतो आणि तो वेगळंच राहतो. स्वतः लिहिल्यावर तो लक्षात राहण्याची एक प्रोसिजर वेगळीच राहते. ठीक आहे, या फेज 1 मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या. ठीक आहे, फिजिक्स आणि मॅथ्समध्ये कन्सेप्ट वीक असतील तर याच फेजमध्ये तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर करायचे, सुधारायचे. याच्या लक्षात, फिजिक्स आणि मॅथ्सवर तुम्हाला जे या फाउंडेशनमध्ये तुम्हाला या मंथ्समध्ये तुम्हाला जोर द्यायचा आहे. आफ्टर दॅट सेकंड फेज. ठीक आहे, प्रॅक्टिस अँड स्पीड. म्हणजे नोव्हेंबर टू जानेवारीमध्ये तुम्हाला या 2 गोष्टी करायच्या आहे. जो काही MCQ तुम्ही 100चा टार्गेट ठेवला होता, आता तुम्हाला इथं वाढवायचा. ॲटलिस्ट 250 to 300 क्वेश्चन्स पर डे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. ठीक, स्टार्ट सॉल्विंग टॉपिक वाईज टेस्ट. ओके, आफ्टर दॅट टाइम बेस्ड सॉल्विंग सुरू करा. स्टॉप वॉच वापरा. ठीक आहे, स्टॉप, इथून वेळेला आपण महत्त्व द्यायला लागलो. ठीक आहे, अनालाइज युअर मिस्टेक अँड डोंट जस्ट सॉल्व, लर्न. जी काही एखादी तुमची चूक झाली असेल त्याला फक्त तसंच ठेवून देऊ नका. कारण की तुम्ही जर ती गोष्ट जर अनालाइज करून जर समजा त्यातनं शिकलं तर नेक्स्ट तुमची ते चूक होण्याचे चान्सेस कमी होतात. ठीक, नेक्स्ट, केमिस्ट्रीसाठी स्टेट बोर्ड टेक्स्ट बुक लाईन टू लाईन रिवाइज करा, स्पेशली ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. याच्या लक्षात, लाईन टू लाईन खूपच महत्त्वाचं आहे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकसाठी. लाईन टू लाईन. ओके, केमिस्ट्रीसाठी. आफ्टर दॅट बघा, फेज 3 मध्ये तुम्ही काय केलं पाहिजे. बघा, मॉक टेस्ट आणि रिव्हिजन फरवरी टू एप्रिल, या म्हणजे
इथे तुम्हाला भर द्यायचा. मॉक टेस्ट आणि जस्ट रिव्हिजन. स्टार्ट फुल लेंथ मॉक टेस्ट. ओके, मिनिमम 25+ मॉक्स TD. ओके, फोकस ऑन टाइम मॅनेजमेंट. मेंटेन अ मिस्टेक रजिस्टर्ड. ज्या ज्या चुका होत आहेत तिथे तुम्ही लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, वीकली रिव्हिजन प्लॅन ठेवा. वीक चॅप्टर्स पुन्हा रिवाइज करा वीकली. ओके, या फेजमध्ये तुमची स्पीड अँड ॲक्युरसी दोन्ही वाढली पाहिजे. ओके, येतं लक्षात. हा म्हणजे 2-2 महिन्याचा आपण त्या फेजमध्ये आपण डिस्कशन करायचा प्रयत्न केला. ओके, आफ्टर दॅट बघा एक डेली रुटीन फॉर एक्झाम्पल कसा राहिला पाहिजे. चला तर आता एक रिअलिस्टिक डेली रुटीन बघूया जे तुम्ही तुमच्या टाईमला ॲडजस्ट करू शकता. ठीक आहे, एक मी ह्या माझ्या रुटीनवर नाही तयार केलेला. समजा तुमचा मागे पुढे करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बघा सॅम्पल रुटीन दररोज 6 ते 8 घंट्यात तुमचा डेली व्हायला पाहिजे. बघा आता 6 ते 8 या 2 घंट्याच्या स्पॅनमध्ये कन्सेप्ट स्टडी फिजिक्स अँड केमिस्ट्री सोबत घ्यायचं. ओके, आफ्टर दॅट दोन सब्जेक्ट घ्यायचे. ठीक आहे, 10 ते 12 MCQ प्रॅक्टिस मॅथ किंवा बायोलॉजी. जो PCB करत असेल तो बायोलॉजी करणार, जो PCM करत असेल तो मॅथमॅटिक्सकडे लक्ष देणार. आपण बघा म्हणजे 2 सब्जेक्टसाठी आपण कन्सेप्च्युअल स्टडी ठेवला, दुसऱ्यासाठी MCQ ठेवला. बोर नाही होते. म्हणजे रुटीन इतका मी विचारपूर्वक बनवण्याचा प्रयत्न केला, बोर नाही झाला पाहिजे. आफ्टर दॅट बघा 2 ते 4 आणि बघा 6 ते 8. ठीक आहे, मग 9 एक घंटा गॅप ठेवला आहे म्हणजे इथं 2 घंट्याचा गॅप आहे. याच्या लक्षात येतो. म्हणजे तुम्ही ॲडजस्ट करा या 2 घंट्याच्या. म्हणजे तुम्ही तुमच्यापासून कशी सुरुवात करायची ती करू शकता. तुम्ही तो स्पॅनही करू शकता. ओके, 10 ते 12 मध्ये केला. मग 2 ते 4 मध्ये चॅप्टर रिव्हिजन प्लस नोट्स. जो काही चॅप्टर झाला तो रिवाइज करायचा आणि नोट्सवर भर द्यायचा. 7 ते 9 मध्ये टॉपिक टेस्ट प्लस मॉक टेस्ट प्रॅक्टिस. रोज थोडं करा, पण कन्सिस्टन्सी ठेवा. ठीक आहे, एखाद्या वेळेस तुम्ही समजा कंटिन्युअसली 15 ते 20 दिवस अभ्यास केला, एखाद्या दिवस करावं लागलं, थोडंफार जर राहा. नाही आपल्याला त्या दिवशी 6 ते 8 घंटे करायचे, 2-3 घंटे मॉक टेस्ट सोडवा. टेस्ट क्वेश्चन्स टॅली करा. काही ना काही करत राहायला पाहिजे. इथं लक्षात. आफ्टर दॅट टूल्स अँड रिसोर्सेस युअर. बघा CET स्पेसिफिक बुक्स लाईक टार्गेट पब्लिकेशन्स, मार्वेल, ओके, MSTCT गाईड. आणि हे 2-4 प्रकारचे ॲप्स तुम्हाला यूज करायचे आहे. टॉपर, टेस्ट बुक, ओके, एडुगोरिला. मेक युअर ओन डाऊट कॉफी. याच्या लक्षात जे तुम्हाला कन्फ्यूज करते ते एकत्र लिहा. याच्या लक्षात. ओके, देन यू हॅव टू जॉईन द टेलिग्राम ग्रुप्स, डाऊट सॉल्विंग कम्युनिटीज, व्हॉट्सअप ग्रुप्स जॉईन करा. म्हणजे जिथून तुम्हाला काही जे काही शंका वगैरे येतात एखादा पर्टिक्युलर क्वेश्चनमधून तिथं तुम्हाला उत्तर मिळण्याचे चान्सेस आहेत. याच्या लक्षात. ओके, बघा आपण एक लास्ट कॉल टू ॲक्शनमध्ये आलेला. मित्रांनो, आठवड्याला 1% इम्प्रूव्हमेंट झाला तरी पुढच्या 8 महिन्यात तुम्ही 100% जास्त इम्प्रूव्ह होणार. वीकली ओनली 1%. याच्या लक्षात. काहीतरी आपल्या चेंजेस झाले पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणूनच आजपासून सुरुवात करा. वेळ आहे पण वाया जाऊ देऊ नका. ठीक आहे, आणि कमेंट करा मिशन 99% जर तुम्ही आजपासून खरंच सिरियसली CETसाठी जर अभ्यास करत असाल आणि या स्ट्रॅटेजीवर जर तुम्ही काम करणार असाल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये रिप्लाय करा. मिशन 99% आहे. ओके, आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्याकडून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला सजेशन्स पाहिजे, ओके, मी ते नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन. आपला जर व्हिडिओ आला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, CET फ्रेंडसोबत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन हिट करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला कोणत्या टॉपिकवर काय पाहिजे मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.